घेतलेत का कोणाकडून पैसे? नाही घेतले कोणाकडून पैसे. महाराज, देवाने जर एक असा नियम केला असताना, देवाने एक असा नियम केला असताना यांना शरीर द्यायचं, पण एका महिन्यामध्ये 1 कोटी जर झाले पाहिजेत तरच ज्याला जिवंत ठेवायचं, नाही तर उचलून घेऊन जायचं. ऐकताय का? असा जर नियम केला असता आम्ही पहिले 5 दिवस कीर्तन प्रवचने घेतलीच नसती. असा जर नियम केला असता पहिले 5 दिवस कीर्तन प्रवचन आम्ही घेतली नसती. आम्ही पहिल्यांदा मशीन घेऊन बसलो असतो, रामकृष्ण हरी जप करत. ऑफिसमध्ये गेल्यानंतर सुद्धा लोकांनी मशीन हातात ठेवल्या असत्या, नसत्या ठेवल्या का? हो, सगळं काही खरं आहे. नामचिंतनाची गोडी पाहिजे. म्हणून भगवंताने आपल्यावरती काहीच दंडक ठेवला नाही. दंडक ठेवला असता तर आपण बळ केलं असतं, मनापासून केलं नसतं. आजकाल जे परमार्थ करतात ते मनापासून करतात असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? असा परमार्थ झाला पाहिजे, नाही तर उपयोग नाही त्याचा. असो, या नामाच्या चिंतनामुळे काय होतं? खऱ्या अर्थानं मी मगाशी बोलायचं राहून गेलो. आपल्या सप्ताहाचा पहिला दिवस आहे. या पहिल्या दिवसाच्याच प्रवचनाला, कीर्तनाला एक तर नामाने सुरुवात करावी, नाहीतर रूपाने सुरुवात करावी. बरोबर? ज्या वेळेला आपण नामपरविषयी बोलत असतो त्यावेळेला नामाचं चिंतन आलं पाहिजे. पहिल्या दिवसाचं चिंतन आलं पाहिजे नामाचं. हा दंडक वारकरी संप्रदायाचा अलिखित नियम आहे. पण काही वेळेला आपण हा दंडक नियम मोडताना पाहतो, पण काही ठिकाणी मोडलेलं दिसत नाही. काही परमार्थ असा आहे का काही गोष्टी वगळत चालल्या. आता जे प्रवचन आपल्याकडे चालू आहे हे प्रवचन खाली राहिली नाही. खाली प्रवचनाचा अभाव व्हायला लागला. सप्त्याची प्रवचनं बंद झाली. बाबा भवारी बाबा, बरोबर आहे का? सप्त्याची प्रवचनं बंद झाली. आता फक्त कीर्तन केलं जातं, काकडा भजन केलं जातं, हरिपाठ केला जातो. नियमाचं भजन बंद झालं. नियमाचंही भजन बंद झालं. काय चाललंय? परमार्थ वाढताना दिसतोय कीर्तनाच्या रूपाने. पण ऐका, खरा परमार्थ कोण करतं सांगू का? या टपराच्या गाड्या घेऊन फिरणाऱ्यांचा परमार्थ नाही. अंगावरती 1000, 2,000 रुपयाचे कपडे घालणाऱ्यांचा परमार्थ नाही. वारकऱ्याचं सांगतो बरं का, 1000, 2,000चे ड्रेस आहेत त्यांच्या अंगावर, त्यांचा परमार्थ नाही. ज्याची लाखाची गाडी त्याचा परमार्थ नाही. ज्याचं खपकं पाकिट आहे त्याचा परमार्थ, त्याच्यामुळे परमार्थ नाही. ज्याची खऱ्या अर्थाने निष्ठावंत वारी आहे, जो खरा निष्ठावंत वारकरी आहे, ज्याची पंढरपूरची महिन्याची, आळंदीची महिन्याची वारी आहे, त्यांच्यामुळे परमार्थ आहे. आम्ही पण वाऱ्या करतो. आमच्या अंगावरती 1000 रुपयाचं धोतर आहे, आमच्या अंगावरती 2000 रुपये मीटरचं कापड आहे, आमच्या डोक्यामध्ये 200 रुपयाची टोपी आहे. आणि आम्हाला जर काही त्रास झाला तर आमच्यासोबत 7 लाखाची 4 चाकी गाडी आहे. नाही का? काही माणसं असे आहेत, काही वारकरी असे आहेत, पायामध्ये चप्पल नाही, डोक्यावरती टोपी नाही, अंगामध्ये कपडे नाही, फक्त पंचा गुंडाळलेला आहे, हातामध्ये वारकऱ्याचा दंड आहे आणि वारी करतात. पायामध्ये चप्पल नाही, बोट नाही, वाऱ्या करतात. नाहीतर आमच्याकडे सगळं असून आम्ही वाऱ्या करत नाही. काही लोक म्हणतात, महाराज आम्हाला यायची इच्छा आहे, हो आम्हाला वारीला यायची खूप इच्छा आहे, पण काय होतंय, वेळ भेटत नाही. मरण आल्यानंतर यमाला जायला म्हणणार नाही, मला वेळ नाही, नंतर या. यमाला म्हणता येईल का असं? हो. सुप्रीम कोर्ट माहिती आहे तुम्हाला? सुप्रीम कोर्ट कुठे आहे? दिल्लीत आहे. हायकोर्ट कुठे आहे? मुंबईमध्ये आहे. आणि जिल्हा सत्र न्यायालय कुठे आहे? आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी आहे. पण ऐका, या कोर्टामधून आपल्याला जर नोटीस आली तर आपण उद्याची परवाची तेरवा, आम्हाला काहीतरी अडचण आहे हे सांगून पुढे ढकलू शकतो. पण मरण एकदा आलं तर आपल्याला थांबवता येणार नाही. क्षणाचाही विलंब न लागता डोळ्यातले पापणे सुद्धा खाली वर होणार नाही इतक्या वेळात आपण जाऊ. मग नामचिंतनाला वेळ राहिला कुठे तुमच्याकडे? मग नामाचं चिंतन करायचंय, नामाची भक्ती करायची, नामाचं चिंतन करायचंय, भगवंताची भक्ती करायची आहे. हा जर हेतू आपल्या मनामध्ये असेल, काही लोक म्हणतील महाराज
आम्हाला वेळ भेटत नाही, वेळ भेटत नाही. अहो ज्ञानोबांनी सरळ सांगितलं, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पायी उद्धारती. काळ वेळ पाहिला जात नाही. असं काही लिहून ठेवलंय का सकाळी तुम्ही राम राम म्हटलं पाहिजे? असं काही लिहून ठेवलंय का संध्याकाळी तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हटलं पाहिजे? असं काही लिहिलंय का? असं लिहिलेलं नाही. कधी म्हणा, तुम्ही बसले राम राम म्हणा, चिंतन करा. कामात आहे, कामामध्ये काही म्हणा राम राम. अहो सगळं काही आपल्याकडे आहे हो, वेळही आहे. महाराज जो व्यक्ती म्हणतो माझ्याकडे या जगामध्ये वेळ नाही, जो या जगात म्हणतो माझ्याकडे वेळ नाही, सरासर तो खोटं बोलतो. तो खोटं बोलतो एवढं लक्षात घ्या. प्रत्येकाकडे वेळच वेळ आहे, पण आपण बळच टाळायचा प्रयत्न करतो. त्यावेळेला म्हणतो मला वेळ नाही. अहो संत महात्मे आपल्याला सांगतात ना, कामामध्ये काम काही म्हणा राम राम. आपण कामात पण म्हटलं पाहिजे. हो कित्येक जण असे झाले नामचिंतन करतात पण मनापासून करत नाही मनापासून. नारदासारखा व्यक्ती आहे, सतत नारायण नारायण जप करतो, सतत नारायण नारायण म्हणतो, पण काही वेळेला भगवंत सुद्धा त्याला म्हणतात, बाबा तू माझा खरा भक्त नाही. अजूनही आहे, अजूनही काय. एक दिवस काय झालं, नारदाला अहंकार झाला. नारदाला अहंकार झाल्यानंतर भगवंताजवळ गेले. अरे म्हटले ना भगवंता, अरे देवा, माझ्यासारखा भक्त या जगात नसेल रे तुझा, अजिबात नाही. क्षणाला भगवंताचं नाव माझ्या मुखात आहे, तुझं नाव माझ्या मुखात आहे. माझ्यासारखा भक्त नाही, भेटणार नाही इथून पुढे तुला. त्यावेळेला प्रभू विष्णू भगवंताने सांगितलं, हगे म्हटले कलश, काठोकाठ भरलेला होता कलश पाण्यानं. म्हटले जा आणि पृथ्वीला एक प्रदक्षिणा मारून ये. पृथ्वीला एक प्रदक्षिणा मारून ये आणि यातलं जर पाणी सांडलं तर तू निष्ठावंत माझा भक्त नाहीस. प्रदक्षिणा मारण्याकरता पृथ्वीजवळ गेले. पृथ्वीला प्रदक्षिणा मारायला सुरुवात झाली. प्रदक्षिणा मारता मारता फक्त लक्ष कशावरती आहे? कलशावरती आहे. कलशातून एक थेंबही पाणी सांडता कामा नये, कलशातून एक थेंबही पाणी खाली सांडता कामा नये, याचाच विचार सतत करत राहिला. प्रदक्षिणा पूर्ण झाली आणि प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर भगवंताजवळ आले आणि म्हटले, देवा आहे का नाही मी तुझा खरा भक्त? आहे का नाही मी खरा भक्त? मी त्याचं उत्तर म्हटले थोड्या वेळाने देईन. नाईक, या गोहे गावामध्ये जा. या गोहे गावामध्ये एक माझा निस्सीम भक्त आहे, त्याच्याजवळ जा, त्याचा दिनक्रम पहा. आले बा गोहे गावामध्ये. तो व्यक्ती सकाळी 4 वाजता पहाटे उठल्यानंतर गोठ्याजवळ गेला. गोठ्यामध्ये गेल्यानंतर गाया सोडल्या, रानामध्ये चरायला सोडल्यानंतर सतत तो फक्त एकच म्हणायचा. काम चालू होतं पण राम राम म्हणायचं. काय म्हणायचं? काम चालू होतं पण राम राम म्हणायचं. असं म्हटल्यानंतर सारखाच दिवसभर त्याचा दिनक्रम चालूच होता. तो शेतात गेला तरी राम म्हणायचा, तो परसाकडे गेला तरी राम म्हणायचा, तो कामामध्ये सतत राम म्हणायचा, त्याचा शेवट झोपताना सुद्धा राम म्हणायचा. असं करता करता दिवस संपला. नारद महामुनी पुन्हा त्या नारायण भगवंताकडे आले, विष्णू भगवंताकडे आले. विष्णू भगवंताला म्हटले, देवा हा तुमचा भक्त, हा नुसता कामात रत असतो, याच्याकडे काय काम आहे? कधी तुमचं मुखात नाव घेत नाही, काय नाही. असं म्हटल्यानंतर म्हटले, पुन्हा एकदा दिनक्रम पहा. पुन्हा तेच. पुन्हा नारायण भगवंताकडे आले, विष्णू भगवंताकडे आले. म्हटले, अहो त्याचा दिनक्रम तोच आहे. अरे नारदा, तुला हे तर कळालं नाही रे. तुझ्याकडे मी दिलेला कलश, पाण्याने भरलेला दिलेला कलश, ज्या वेळेला तो पृथ्वीभोवती फिरवत होतास, तुझं लक्ष फक्त कशावरती होतं? तर ते पाणी सांडून याच्याकडे होतं. माझं ध्यान तुला आलं नाही, माझं नामस्मरण करायची आठवण तुला झाली नाही. पण तो व्यक्ती सकाळी पहाटे 4ला उठतो, 4ला त्याचा काकडा चालू होतं, नामस्मरण चालू होतं, तर संध्याकाळी रात्री 10 वाजेपर्यंत झोपेपर्यंत तो नामस्मरण, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, अशा पद्धतीनं चालू असतं. अरे
तुझ्यापेक्षा तो काही पटीनं तो गोह्याचा व्यक्ती तुझ्यापेक्षा मोठा आहे नामस्मरणात मोठा आहे. अहो कितीतरी अशा उदाहरणं सांगता येतील. आपण कामामध्ये काम काही म्हणा इथपर्यंत येऊन पोचलो ना तर आपल्याला खरंच भगवंत भेटेल. हे तुकोबारांची वाक्य आहेत. मी घरून लिहून आणली नाही. घरून लिहून आणलेत का? नाही. आपण सगळं म्हणतो माझं हे सगळं कबाड आहे बाबा. माझ्यामुळे झालं, मी केलं. हे ज्या वेळेला आपल्या अंतःकरणामध्ये भावना तयार होते, अहंकार निर्माण होतो ना, त्यावेळेला भगवंत म्हणतो याला काहीतरी रोग जडला पाहिजे. अहो हजारो रुपयाची प्रॉपर्टी आहे पण त्यांना नीट खाता येत नाही अवस्था आहे ना. हजारो रुपये स्वतःचा कारखाना आहे पण कारखान्यातली चिमूटभर सुद्धा साखर तो खाऊ शकत नाही. काय उपयोग त्याचा? उपयोग आहे का? सांगा बरं. नाही, उपयोग नाही. अहो बीपी आहे, डायबिटीज आहे, सांधिवात आहे, हार्ट अटॅक आला लगेच गेला. सगळं होतंय हो, सगळं कळतंय हो, पण आम्हाला करायचं मात्र काही नाही. एक दिवसाचा आपला खर्च आणि एक दिवसाचा श्रीमंत माणसाचा खर्च बरोबरी होत नाही. पण एक दिवसाचे 24 तास आणि त्या श्रीमंत व्यक्तीच्या दिवसातले 24 तास हे मात्र समानच आहेत ना. अहो काही परमार्थामुळे तरुण जातात त्याच 24 तासामध्ये आणि काही परमार्थ न करता मरून जातात त्याच 24 तासामध्ये. सगळं समान आहे. पण आपण याचा विचार करतो मला हे करता येईल का? समाज काय म्हणेल, जग काय म्हणेल? अहो नामाचं चिंतन करण्याकरता जग काय म्हणणार आहे? तुम्ही डोंगरात जाऊन बसले तरी लोकांना काही घेणं देणं नाही आणि तुम्ही घरी असले तरी लोकांना काही घेणं नाही. महाराज तुम्ही मेले तरी लोकांना काही घेणं नाही. ते उलट म्हणतील काढा म्हणते याचा झाला भूमिभार. काय म्हणतात? अरे याला काढा, याला उचला, याचा भूमिभार झाला. कधी? गेल्यानंतर स्मशानात नेतात उचलून, स्मशाने नेऊन भडाकणी देऊन टाकतात. कोण नाही कोणाचं. तुम्ही म्हणाल महाराज आणि घरचे दारचे कोण आहेत? येतात एवढे गोळा होतात आमच्याजवळ. मी जिवंत असताना पैसा असल्यानंतर माझ्याजवळ एवढे उभे राहतात. मी जे म्हणेल ते करतात. अहो पैसा आहे तोपर्यंतच विचारतात, तिथून पुढे उंची विचारित नाही. अहो स्वतःची घरची बायको सुद्धा जरा हे वाक्य अंडरलाईन करून घ्या. पत्नी आपली बायको सुद्धा ती सुद्धा घराच्या दरवाजापर्यंतच उभी असते, त्याच्या पुढे ती येत नाही. देहगृहीची कामिनी तव ती राहिली भुवनी, मी जळतो स्मशानी अग्नी समेकला. अहो ती पत्नी सुद्धा येत नाही आपल्या सोबत. मग हे काय तुम्ही घेऊन बसले? माझं कबाड ओझं सगळं देवाने दिलाय असं समजून जर आपण आयुष्य जगलो तर आपल्यासारखं आयुष्य कोणी जगलं नाही. हे मजची स्तव झाले परिम्या नाही केले, ऐसे जेने जाणीतले तो सुटला. याच्यातून सुटण्याकरता फक्त आणि फक्त आपल्याला एवढंच म्हणायचं आहे, सारं काही देवाचं आहे.